और देश भर से बड़े बड़े नेता आए हैं, उद्योगपति आए हैं, फिल्म स्टार आए हैं। अजित पवार जी भी ने डेप्यूटी सीएम की शपथ ली है, उनको क्या दादा, देवेंद्र फडणवीस जी ने मुख्यमंत्री पद की शपथ ली है, क्या उनको क्या मैसेज देना चाहेंगे? प्लीज जरा दादा, देवेंद्र फडणवीस जी को क्या मैसेज देना चाहेंगे? दादा, सर देवेंद्र फडणवीस जी को क्या कहना चाहेंगे सीएम पद? फडणवीसांनी शपथविधी घेतल्यानंतर ही नागपूरमधील दृश्य आपण बघतोय। नागपूरमधील देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर आकर्षक अशी ही रांगोळी काढण्यात आली होती, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती, विद्युत रोषणाई देखील संपूर्ण निवासस्थानावर करण्यात आली होती। अगदी सकाळपासूनच मुंबईतील सागर निवासस्थान असेल फडणवीसांचं किंवा नागपूरमधील त्यांचं मूळ घर असेल, इथे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी अशी फटाक्यांची आतषबाजी केली। ही निवासस्थानाबाहेरची दृश्य आहेत नागपूरमध्ये। त्याच्या घराला देखील आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे, भव्य दिव्य अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे। दुसऱ्या दृश्यात आपण ही मंत्रालयाचे दृश्य बघतो। काही वेळापूर्वीच आता देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार मंत्रालयात दाखल झालेले आहेत शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला त्यांनी वंदन केलेलं आहे, अभिवादन केलेलं आहे पुष्पार्पण करून। मंत्रालयातील सगळ्याच थोर पुरुषांच्या प्रतिमेला त्यांनी वंदन केलं आणि आता थोड्याच वेळात त्यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे। काय निर्णय जाहीर करतात ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। मात्र आता हे सेलिब्रेशन रात्रभर असं सुरूच राहणार आहे। राज्यभरात अनेक ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्यात भाजपचे कार्यकर्ते असतील, शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, त्यांच्या उत्साहाला आता उधाण आलेलं आहे। थोड्याच वेळात आता नव्या सरकारची पत्रकार परिषद आहे। फडणवीस, शिंदे, अजित पवार माध्यमांशी संवाद साधणार आहेत। जनतेप्रती कुठला निर्णय जाहीर होतो का ते बघणं महत्त्वाचं आहे। कुठल्या क्षेत्राबाबत काय निर्णय होतो का, शेतकरी वर्ग असेल, लाडक्या बहिणी असतील किंवा अजून कुठल्या क्षेत्राबाबत सरकारकडून काय निर्णय जाहीर होणार हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। नव्या सरकारच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीला सुरुवात देखील झालेली आहे। आता बैठकीनंतर मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे। पुन्हा एकदा राज्यात देवेंद्र पर्व सुरू झालेलं आहे। थोड्याच वेळात बघा आता पत्रकार परिषदेची देखील तयारी झालेली आहे। इकडे कॅबिनेट बैठकीला सुरुवात झाली आहे, तिकडे पत्रकार परिषदेची तयारी सुरू आहे।